केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलाय। याच अर्थसंकल्पाचं सविस्तर आणि सखोल विश्लेषण करण्यासाठी मान्यवर आपल्या सोबत आहेत। आपण थेट जाऊयात वायबी चव्हाण सेंटर इकडे। माझी सहकारी भारती तिथे उपस्थित आहे। भारती, धन्यवाद प्रज्ञा। आपण सगळ्यांनी आत्ताच अर्थसंकल्प ऐकलेला आहे। खरं तर मोठा प्रश्न आहे महाराष्ट्राला काय मिळालं, मात्र त्याहून मोठी घोषणा अगदी शेवटचं जे सत्र होतं टॅक्सेशनचं त्याच्यात केल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलही बोलायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की नक्की आपल्याला फायदा काय होणार आहे। त्यासाठी आपण आज इथे MEDC आणि ABP माझातर्फे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि आत्ता चर्चासत्रात आपल्यासोबत मान्यवर आहेत। त्या सगळ्यांकडनं आपल्याला या सगळ्याचे अर्थ जाणून घ्यायचे आहेत। आपल्या अर्थ बजेटच्या या कार्यक्रमातनं आपल्याबरोबर दीपक घैसास सर आहेत, स्वतः IT उद्योजक आहेत आणि अर्थसंकल्पाचा अभ्यास आहेत। संजीव गोखले सर आहेत, जे CA आहेत, टॅक्स कन्सल्टंट आहेत। चंद्रशेखर टिळक सर आहेत, जे सुद्धा अभ्यासक आहेत अर्थसंकल्पाचे। आपल्याकडे राजकीय दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे कसं पाहायचं हे सांगण्यासाठी भाजपचे अतुल भातखळकर जी आहेत, सचिन सावंत जी आहेत काँग्रेसचे, आणि MEDCचे अध्यक्ष अतुल शिरोडकर जी आहेत। तुम्हा सगळ्यांशी आता आपल्याला गप्पा मारायच्यात, बोलायचं आहेत आणि अर्थात सगळ्यात मोठा पहिला सगळ्यांचा सामान्यांचा प्रश्न असणार आहे की या टॅक्सेशनमधले हे जे बदल आहेत त्यातनं आता आपल्याला फायदा कसा होणार सरिता? नक्कीच। खरं तर या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षा होती, पण बरंच बिहारबद्दल ऐकायला मिळालं। अपेक्षा होती आंध्र प्रदेशबद्दल सुद्धा ऐकायला मिळालं। आजचा आपला प्रश्न हा आहे, आपण निवडणुकांबद्दल बोललो, अलायन्सेसबद्दल बोललो, की महाराष्ट्राला नक्की या अर्थसंकल्पातून काय मिळालं याची चर्चा आपण करणार आहोत। मी सचिन सावंत आपल्याकडे पहिले येते, आपली पहिली प्रतिक्रिया। नाही, आता ही अपेक्षा गेल्या 10 वर्षापासूनच आहे की भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे, आता पूर्वी मोदी सरकार आणि आता NDA सरकार, यांचा सगळा जो दृष्टिकोन असतो की तो सत्तेच्या अनुरूप असतो, की कशा पद्धतीने आपल्याला सत्ता टिकवता येईल किंवा सत्तेसाठी आपण किती जवळ जाऊ, त्या पद्धतीची धोरणं ते आखतात। जनमानसाच्या हिताची, जनमानसाला धरून, समोर धरून ती धोरणं नसतात। त्यामुळे तुम्ही आजच्या बजेटमध्ये त्यांनी आपल्या ज्या काही या सरकारला कुबड्या लागलेल्या आहेत त्या कुबड्यांची डागडुजी करण्याची काळजी त्यांनी घेतली। त्यातही जी अपेक्षा होती की त्यांच्या मागण्या ज्या आहेत की विशेष जे त्यांना दर्जा दिला पाहिजे तो दिलेला नाही, परंतु बिहार आणि आंध्र प्रदेश सोडून कुठल्या राज्याचा उल्लेख झाला नाही। म्हणजे महाराष्ट्राचा तुम्ही आता विचार करता महाराष्ट्राला काय मिळालं, महाराष्ट्राचा म देखील ऐकायला मिळालं नाही किंवा इतर राज्यांची नावं देखील त्याच्यामध्ये ऐकायला मिळालेली नाहीत। त्यामुळे हे केवळ आपल्या सत्तेला अनुरूप, सत्तेला स्थापित करण्याकरता आणि स्टॅबिलाइज करण्याकरता ह्या पद्धतीचं बजेटचा त्यांनी वापर केलेला आहे, याच्यात काही शंका नाही। कुबड्यांची डागडुजी केली असं म्हणतात आहेत अतुलजी, काय म्हणाल? हो सरिताजी, खरं तर आपल्याला बाकीच्या म्हणजे भातखळकर सरांकडनं ऐकायचंच आहे, मात्र जे शेवटी आपण ऐकलं स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवली आणि नवीन टॅक्स रेजिम, तर मला असं वाटतं की आपल्याला तज्ज्ञांकडनं आपला फायदा काय आहे ते जाणून घेऊन मग आपण पुढच्या जर चर्चासत्राकडे वळलो तर ते जास्त हे होईल, कारण लोकांना उत्सुकता आहे की नवीन टॅक्स रेजिम घेतलेल्यांना फायदा आहे, मग जुन्या टॅक्सचं काय? एक मिनिट भारती, आपण भाजपचं उत्तर घेऊया मग पुढे जाऊया। हा नाही, मुळामध्ये ज्यांनी 10 वर्ष अनेक कुबड्यांची सरकारं चालवली आणि त्या कुबड्यांच्या तांगड्या त्यांच्या एकामेकात जाऊन देशाचं भरपूर नुकसान केलं, त्यांनी प्रीपोल अलायन्सला कुबड्या म्हणावत हा सर्वात मोठा विनोद आहे। पहिली मुद्दा आहे, हे केंद्रीय अर्थसंकल्प आहे, हा काही प्रत्येक राज्याला काय मिळालं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या योजना आहेत, शेवटी केंद्र सरकारच्या योजना संपूर्ण देशाकरता असतात। जसं एक योजना त्यांनी गेल्या वर्षी पण आणली होती, यावर्षीसुद्धा आणलेली आहे की 1.5 लाख कोटीपर्यंत इंटरेस्ट फ्री लोन राज्यांना त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता त्या ठिकाणीची योजना आहे। आणि त्याच्यामुळे ज्यांनी कायम महाराष्ट्रावर अन्याय केला त्यांनी या संदर्भात बोलावं। शेवटी मोदी सरकारने किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने किंवा अगदी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने मुंबईला मेट्रो कोणी दिली? ती मोदी सरकारने दिली। अटल सेतूला परमिशन कोणी दिली? ती मोदी सरकारने दिली। कोस्टल रोडला सर्व परमिशन कोणी दिल्या? त्या मोदी सरकारने दिल्या। आणि त्यामुळे महाराष्ट्राकरता बळीराजा कृषी सिंचन योजना असेल, हर घर में नल से जल सारखी योजना असेल, आणि त्यामुळे बजेटचे आकडे आता अपलोड झाले असतील
त्यातून जसं गेल्या वर्षी मुंबई आणि महाराष्ट्राच्या रेल्वे प्रोजेक्ट्सला विक्रमी त्या ठिकाणी अलोकेशन झालं आणि आपण पाहतोय की उपनगरी रेल्वेपासून रेल्वेचा मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होती आहे. आकड्यांमध्ये स्पष्ट होईल आणि त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प आहे, महाराष्ट्राला भरपूर मिळालं आहे. ज्या इन्कम टॅक्सचा तुम्ही उल्लेख केलात ते टॅक्सपेअर महाराष्ट्रात सुद्धा आहेत, त्यामुळे ते महाराष्ट्राला लागूच आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं चर्चा बजेटवरची आहे, ती जर का राजकीय करायची असेल तर त्यात लोकांना काही इंटरेस्ट नाही आहे. खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पावर आणि त्याच्या आकड्यांवर आणि अंमलबजावणीवर चर्चा केली तर ती अधिक योग्य होईल असं मला वाटतं. एकच फक्त की देशाचं बजेट आहे, काय हरकत नाही. त्यांनी म्हटलंय महाराष्ट्राचा उल्लेख नाही, त्याच्याबद्दल त्यांनी कारणं दिली. मग बिहार आणि आंध्रचा उल्लेख का आला, बाकीच्या राज्यांचा उल्लेख आला का नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नाही, असं आहे की आंबा म्हटलं की तुंबा म्हणायचं, तुंबा म्हटलं की आंबा म्हणायचं, अशी काँग्रेसवाल्यांची नीती आहे. आणि त्याच्यामुळे त्या दोन्ही राज्यांची मागण्या होत्या की आम्हाला स्पेशल स्टेटसचा दर्जा द्या. आता तो मान्य केला नाही, त्याच्यावर हे काही बोलणार नाहीत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत फेअर अशा पद्धतीने हे मांडलं गेलेलं बजेट आहे. आंध्र प्रदेश, बिहार यांच्या काही समस्या आहेत, त्या समस्यांचा त्यांनी उल्लेख केला, एवढाच त्याचा अर्थ आहे. मग गुजरातचाही उल्लेख केला नाही, महाराष्ट्राचा समजा केला नाही तर गुजरातचाही केलेला नाही आहे. ओडिसाच्या जनतेने आम्हाला सरकार दिलं, यांनी तर तिथली कार्यकारिणी बरखास्त करून टाकली अत्यंत वाईट परफॉर्मन्समुळे. खरं तर केंद्रीय कार्यकारिणीच बरखास्त करायला पाहिजे होती खरगेंनी, पण ते ठीक आहे, नापास होऊन सुद्धा पास झालो असा आनंद व्यक्त करतायत, पण ते ठीक आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत फेअर असं बजेट आहे. आणि रेल्वेपासून कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये जी मोठी वाढ केलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रासह अख्ख्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल. नक्कीच. आत्ता आपण खरं तर राजकीय दृष्टिकोन बघितला. अतुलजी, आपण माईक हातात घेतलाय, काय आपल्याला म्हणायचंय, महाराष्ट्राला यात काय मिळालं किंवा कुठं पोटेन्शियल तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र सारख्या राज्याला? खरं तर येणारा काळ हा निवडणुकांचा होता, त्यामुळे जसं सचिन सावंत म्हणाले तसं महाराष्ट्राचं नाव घेऊन काहीतरी सांगणं अपेक्षित असू शकतं राजकीय दृष्ट्या, पण तसं झालेलं नाही. पण या बऱ्याच स्कीम्स ज्या अनाऊन्स झाल्या आहेत त्यात महाराष्ट्राला कुठं पोटेन्शियल आहे? सर्वप्रथम या सगळ्या दिग्गजांना मी नमस्कार करून माझे विचार मांडतो. विचार मांडताना जे मला प्रथमदर्शनी ऑनलाईन बजेट, मी मगाशी बसून काही मुद्दे नोंदवत होतो, पाहत होतो, त्या मुद्द्यांच्या आधारे मी हे विचार मांडतो. बिहार आणि आंध्र प्रदेश यांना जे काही मिळालं बजेटमध्ये ते मिळणं स्वाभाविक होतं, त्यात गैर असं काही नाही आहे. प्रत्येक सरकारं ही त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या सत्तेतल्या असलेल्या समीकरणानुसार चालतात, यात गैरही काही नाही. ते पैसे राज्याला जातात, देशाला जातात, ते काही कोणाच्या पर्सनली पॉकेटमध्ये जात नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचं जरी नाव घेतलं नसलं तरी 2014-2019 या दोन्ही बजेटच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्राला 11,11 कोटी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी, महाराष्ट्राला नव्हे देशाला देण्यात आलेले आहेत. आता त्यातला जवळजवळ 5चा जर तुम्ही बजेट पाहिलं मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट हायवेचं, हे साधारणतः 3,14,000 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे. आणि मुद्दा असा आहे की हे बजेट देशाचं आहे, त्यात काही म्हणजे वाद नाही. आणि प्रत्येक पॉलिसीप्रमाणे प्रत्येक राज्याला मिळत असतं. म्हणजे त्यासाठी आता बिहार आणि आंध्र प्रदेशची नावं घेऊन काही प्रकल्प सांगण्यात आली. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ती प्रकल्प फार म्हणजे लॉंग पेंडिंग होती. असं नाही की त्यांनी ह्या सरकारने काहीतरी नवीन त्यांना आंदण दिलं आहे, नवीन काहीतरी बनवलं आहे. आणि ती देणं हे त्या म्हणजे लोकांची गरजही होती. नेपाळ ह्याचं बस्तर ते जो हायवे हा निर्माण झाला, ह्या बस्तरपासून, नाव आठवत नाही मला त्या बिहारमधल्या ठिकाणाचं, तिथे कित्येक वर्ष त्या हायवेची मागणी होती आणि तो हायवे निर्माण होत नव्हता. प्रायोरिटी देण्यात आली, ह्याला बायस नाही होऊ आपण म्हणू शकत, पण पैसे प्रोव्हाइड करण्यात आले
हेही तेवढंच खरं आहे. एवढ्या वर्षात कोणतीही सरकारं तिकडे लक्ष देत नव्हती. ह्या सरकारने ते मान्य केलं आणि ह्याच्याही व्यतिरिक्त महाराष्ट्राला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वात जास्त शेअर मिळालेला आहे, हेही तेवढंच सत्य आहे. टिळक सर. मुळात शिरोडकर साहेबांनी म्हणजे जसं काही भारतीय जनता पक्षाचे 2 प्रवक्ते आलेत अशा पद्धतीनं त्याची सांगितलं. हरकत नाही, आमचं काही म्हणणं नाही त्यांना, कारण महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे ते अध्यक्ष आहेत. सत्याला त्यामुळे अनेक आवाज असतात, एवढं लक्षात महाराष्ट्राच्या इकॉनॉमीच्या संदर्भात त्यांनी जास्त अधिक विचार केला पाहिजे. त्या सरकारच्या भूमिकांना पाठबळ देण्याच्या ऐवजी या बजेटमध्ये बिहार आंध्र शिवाय आम्हाला काही ऐकायला मिळालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि महाराष्ट्राला 11 लाख कोटीच्या इन्फ्रास्ट्रक्चरमधनं काय मिळेल हे अजून ठरायचं आहे. आजच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर मधला जो काही त्या ठिकाणी निवेश आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ती केवळ बिहारची दिसली आणि आंध्र प्रदेशची दिसली, ही वस्तुस्थिती आहे. एक गोष्ट लक्षात घेऊ. फक्त एक मिनिट असं आहे, महिन्याभरापूर्वीच वाढवण बंदरासारखा इतका मोठा प्रोजेक्ट 72,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट ज्याच्यात होणार आहे, त्यातली 50% इन्व्हेस्टमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट करणार आहे आणि ज्याच्यामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र हे बदलणार आहे, ती अनाऊन्समेंट केली. पण नाणारीची रिफायनरी घोषित केली की त्याला विरोध करायचा. आता वाढवण बंदर घोषित केलं, त्यालाही विरोध करायचा. आणि या ठिकाणी काही उल्लेख केला नाही म्हणूनही विरोध करायचा. मला असं वाटतं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रेल्वे असेल, रोड असेल, बाकीचे सगळे मी ज्याचा उल्लेख केला आत्ता, मेट्रो, या सगळ्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी ग्रो होते आणि देशाची इकॉनॉमी ग्रो होते, एवढंच मी सांगतो. एकंदरीतच त्यांचं राजकारण सुरू झालं. माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य नेहमी त्यांच्या चर्चा ऐकतो. मी या अर्थसंकल्पाची कृती बघण्याचा प्रयत्न करतो. 2 गोष्टी लक्षात घेऊ की अतुलजी असतील किंवा सचिनजी असतील, यांनी एखाद्या राज्याच्या विशेष दर्जाचा म्हणून उल्लेख केला. माझी सचिनजी आणि अतुलजी दोघांनाही विनंती आहे, कारण आपल्या देशाला सादर झालेल्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्ताच्या बजेटपर्यंत सर्व बजेट मी आयदर वाचलेत किंवा ऐकले आहेत. कोणत्याही अर्थसंकल्पामध्ये कधीही कोणत्याही राज्याला विशेष दर्जा जाहीर करण्याची आपल्याकडचा इतिहास नाही, कारण ती आर्थिक घोषणा नाही. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मला एक गंमत वाटली की अर्थसंकल्प पूर्व चर्चेमध्ये हळदी कुंकाचा उल्लेख झाला म्हणून असेल की अर्थमंत्रीपदाची सप्तपदी पूर्ण करणारा निर्मलाजी सीतारामन यांचा हा अर्थसंकल्प होता. आणि नव्यानं घरात आलेली गृहिणी घरात जसजशी रुळायला लागते तसतसं ती शब्दानं कमी बोलते आणि हातानं जास्त बोलते. याचं उत्कृष्ट उदाहरण, कारण मोजून 1 तास 20 मिनिटात हे भाषण संपलं. 7ही अर्थसंकल्पातलं सगळ्यात छोटं अर्थसंकल्पीय भाषण हे होतं. दुसरा मुद्दा, ज्या रस्त्याचा उल्लेख मगाशी शिरोडकर सरांनी केला, त्याचा एक आपण महत्त्वाचा संदर्भ लक्षात घेऊया की या संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये विशेषतः मिनरल्स प्रोसेसिंग आणि एक्सपोर्ट याचा उल्लेख आहे. आपल्या देशातलं राजकीय अस्थैर्याबरोबरच जर झारखंड कशाकरता गाजत असेल तर ते ह्या मिनरल एक्सप्लोरेशनमध्ये आहे. मग ते जर तुमच्या औद्योगिक पट्ट्याला आणि ते जर तुमच्या निर्यातीच्या दृष्टीने बंदरांना जोडायचं असेल तर शेवटी ज्या राज्यामध्ये ते उपलब्ध आहे त्याच्याकडे ते जाईल. हा दुसरा मुद्दा. फक्त या मुद्द्यातली किंवा एकंदरीतच या अर्थसंकल्पातली मला गमतीची वाटलेली गोष्ट अशी आहे की कालच्या आर्थिक सर्वेक्षणानंतर आपण मगाशी चर्चेत म्हटलं तसं की खाजगी क्षेत्राकडे अर्थकारणाचं बॅटन द्यायचं असेल तर खाजगी क्षेत्राला बँकांच्या कर्जाव्यतिरिक्त भांडवल बाजारातल्या निधी उभारणीचा आणि त्यातही दीर्घकालीन गुंतवणुकीची जास्त अपेक्षा असते. अशा वेळेला अर्थसंकल्पीय भाषण संपता जो दीर्घकालीन भांडवली नफ्यावरचा कर वाढवला आहे ते गणित जरा वेगळं वाटतं. फक्त आपण आत्ता एक लक्षात घेऊया की आपण त्या 70-72 मिनिटाच्या भाषणापेक्षा सुद्धा त्याचे डॉक्युमेंट्स आणि फिनान्स बिल नक्की पाहिली पाहिजेत. या दृष्टिकोनातनं विचार करता शेवटी मी सुरुवातीलाच म्हटलं तसं कोणतंही अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारणही असतं आणि राजकीय अर्थकारण असतं. जमल्यास त्यातनं समाजकारण साधायचं असतं. ही परंपरा सुरू झाली. एक प्रश्न मला विचारायचा आहे. आपल्या चॅनलवरच आता बातमी सुरू आहे की शेअर मार्केटने मात्र थम्स डाऊन दिलेलं आहे. 1000पेक्षा जास्त अंकांनी हा अर्थसंकल्प संपल्या आपला सेन्सेक्स खाली आलेला आहे.
कारणं काय असतील? नवीन कररचना जाहीर झालेली दिसते, जसं आता राजकीय चर्चा झाली तशी 2-3 राज्यांना खूप काही निधी दिलेला दिसतोय. थम्स डाऊन का? आता एक गोष्ट लक्षात घेऊ, हा प्रश्न येणाऱ्याची खात्री होती म्हणून जाणीवपूर्वक माझ्या पहिल्या मुद्द्यात त्याचा समावेश केला नव्हता. आणि पॅनल बघून आता या प्रश्नावर मला बॅटिंग करायला मिळेल याची ही खात्री होती म्हणूनही उत्तर दिलं नव्हतं. गमतीचा मुद्दा सोडूया. एक गोष्ट लक्षात घ्या, एखाद्या राज्याला मिळालं किंवा एखाद्या राज्याला मिळालं नाही याचा निर्देशांकाच्या चढउतारामध्ये सुतरामही संबंध नसतो. भूगोलाला काहीही शेअर बाजारामध्ये स्थान नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण 2 पद्धतीने याच्याकडे पाहावं लागेल की मुळातच आपण जर गेल्या काही वर्षांचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की मोजके अपवाद वगळता 1991 पासून आपण आर्थिक सुधारणा सुरू केल्या. म्हणजे गेल्या 34 वर्षामध्ये फक्त 3 वर्ष अशी आहेत की ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला. मग ह्यातलं हे वर्ष त्या 3 वर्षात नाही इतकंच, मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, मुळातच गेल्या महिनाभरामध्ये किंवा थोडं त्याच्या आधी एक्झिट पोल संपल्यापासून ज्या वेळेला तुमच्या निर्देशांकामध्ये 4 ते 4.5 हजार अंशांची सेन्सेक्समध्ये वाढ झाली होती, तो शेवटी प्रॉफिट बुकिंगला ट्रिगर मागतो. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ज्या पद्धतीनं मी मगाशी उल्लेख केला तसा लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स या दोन्हीचा विचार होता. एक शक्यता अशी नाकारता येत नाही की एक त्यातला पॉझिटिव्ह अँगल लक्षात घेऊ की मुळातच आत्ता फ्युचर अँड ऑप्शन्सवरच्या टॅक्सेशनमध्ये वेगळ्या पद्धतीनं विचार झाला आहे. आजपर्यंत ती फक्त चर्चा होती, आज मितीला ती घोषणा झाली. शेअर बाजाराचा स्वभावच असा असतो की घोषणेवरती बाजार घडतो किंवा बिघडतो आणि प्रत्यक्ष घटनेवर तो स्थिर राहतो, त्याची ही घोषणा आहे. फार मोठ्या प्रमाणावर शक्यता नाकारता येत नाही की आज आणि उद्या हे जे आउटस्टँडिंग फ्युचर ऑप्शन्स आणि डेरिव्हेटिव्हचे व्यवहार आहेत त्या पोझिशनमधनं बाहेर येता जाईल. अशा वेळेला जेव्हा एका विशिष्ट पातळीवरती एका विशिष्ट समयाला तुमचा सेल पोझिशन वाढते, साहजिकच ही टेक्निकल अँगलनी वाढली. एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढलं, एखाद्या कंपनीने चांगला निकाल केला म्हणून दिलेली नाही, ही संपूर्ण मार्केटमध्ये वाढली. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, तुमच्या असं लक्षात येईल की BSE सेन्सेक्सच्या, कारण तुम्ही 1000 म्हणलात म्हणजे तो नक्की BSE सेन्सेक्स आहे, कारण निफ्टी एका दिवसात 1000 कोसळला तर काय होईल गोष्ट विसरता. अशा वेळेला त्या BSE सेन्सेक्समध्ये ज्या 3 महत्त्वाच्या इंडस्ट्रीजना वेटेड ॲव्हरेज जास्त आहे त्याच्या प्रोव्हिजन्स पहा की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. घैसा सर. मला वाटतं पहिल्यांदा टिळक साहेब म्हणाले तसं ते पूर्णपणे सहमत आहे अशी की निर्देशांक हा प्रत्येक बजेटनंतर खाली येतो किंवा वरती येतो. 3 याच्यात वरती आला तर बाकी यात खाली चालला आहे. कारण एक अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर तो लगेच रिस्पॉन्ड करतो. कॅपिटल गेन्स ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये आहे, परंतु माझ्या मते मला स्वतःला असं वाटतं की पुढच्या 4 दिवसामध्ये किंवा हे सेटलमेंट पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून परत तो वरती यायला सुरुवात होईल, स्टेबल होईल. कारण बाकी ज्या योजना आहेत किंवा बाकी जो गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, एम्प्लॉयमेंट जनरेशन करता केलेल्या आहेत गोष्टी, त्यामुळे जो इकॉनॉमीला फायदा मिळाले तो हळूहळू पुढे वाचल्यानंतर तो स्थिरावत जाईल आणि त्यानंतर परत स्टॉक मार्केट स्टेबलाइज होईल. नक्कीच आपली पहिली प्रतिक्रिया गोखले आता जो विषय चालला तो आधी घेतो आणि मग काही टॅक्सबद्दल. मार्केट पडायचं मुख्य कारण म्हणजे मी आधी म्हटल्याप्रमाणे कॅपिटल गेनवर कुठलाही बदल झाला तरी एवढी सेन्सिटिव्हिटी आहे की 10वरनं 12.5% टॅक्स झालेला आहे. तर त्याचं असं आहे की आता उद्या 12.5 6 महिन्यांनी पुढचं बजेट आहे, तिथे ही म्हणते की पूर्ण इन्कम टॅक्स ॲक्टचा रिव्ह्यू घेणार आहे, 12.5चा 15 करू शकते. हा एक पायंडा पडू शकतो. हे एक सरकार इन्व्हेस्टरला ते मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा मोड ऑफ झाला असेल. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जिथे आजकाल गेले की आपण बघतो कोविड नंतर फार मोठ्या प्रमाणावर व्यवहार होत आहेत, तिथे 15% जो होता तो 20% झालेला आहे, तिथेही वाढ झालेली आहे. त्यामुळे हा पायंडा पडून जर कर रचना अशा पद्धतीने वाढत राहिली तर काय अशा एक भीतीने हे कोसळलं असेल. परंतु घैसा सर म्हणाल्याप्रमाणे कदाचित 1-2 दिवसात हे पुन्हा रिस्टोर होईल. याचं कारण वित्तीय तूट प्रमाणात आहे, त्यामुळे निश्चितच बाजार त्याचं मूल्यांकन करेल. सरकारने दिशादर्शक असा जो गेल्या वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला, ती दिशा आता मिळते का ह्याचं तपासलं जाईल फाईन प्रिंट बघून. माझ्या मते ती मिळते. त्यामुळे सरकारने जे एक प्रॉमिस केलेलं ते फुलफिल होत आहे असं दिसल्यावर सुद्धा आणि पायाभूत सुविधांसाठी जो खर्च आहे त्याच्यानुसार सुद्धा
मार्केट स्थिरावेल किंवा वाढेल सुद्धा. त्यामुळे ही जी घट आहे ही तात्पुरती आहे. मला वाटत नाही ही केवळ एक क्षणिक प्रतिक्रिया आहे बाजाराची त्या इन्कम टॅक्सच्या वाढीमुळे, परंतु ही टिकणार नाही फारशी. खरं तर एक नेहमी सामान्यांना जो प्रश्न पडतो तो हे आहे की आपण वित्तीय तूट वगैरे ऐकत असतो आणि आत्ताच तुम्ही म्हटलं की ती आटोक्यात आहे. तर ह्या खेपेची जी वित्तीय तूट आहे 4.9 जी म्हटली ती आटोक्यात कशी आणि त्याचा तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यावर कसा परिणाम होईल हे सांगा. नाही, वित्तीय तूट अर्थात टिळक सर जास्त चांगलं सांगतील कारण मी टॅक्सचा एक्सपर्ट आहे. परंतु मुख्य इन्कम टॅक्सचं कलेक्शन किंवा इतर रेव्हेन्यू कलेक्शन वाढलं आहे, GST कलेक्शन वाढलं आहे आणि त्या तुलनेत सरकारने वेड्यासारखा खर्च केला नाही तरच ही वित्तीय तूट काबूत राहते. त्याला वित्तीय शिस्त असं म्हणतात आणि त्या वित्तीय शिस्त पाळायची आम्ही पाळतोय असं गेली काही वर्ष आपण ऐकतोय. त्या वित्तीय शिस्तीच्या पाथवर आपलं सरकार चाललंय हे त्यातून दिसू शकतं. घैसा सर, याचा तुमच्या आमच्या आयुष्यावर काय परिणाम आहे? आयुष्यावर परिणाम दोन प्रकार होऊ शकेल की एक तर वित्तीय तूट जर का तुम्ही तो डिसिप्लिन ठेवला नाहीत तर तुमचे बाहेरचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांचा तुमच्या इकॉनॉमीवरचा विश्वास उडतो आणि त्यामुळे ती व्हायची शक्यता असते. कोविडच्या काळानंतर, कोविडच्या काळाच्या आधी आपण 3.5% आम्ही वित्तीय तूट आणू असं एक सरकारने सगळ्यांनी सेल्फ ॲक्शन ठरवली होती. पण कोविडच्या काळात ते पैसे जास्त खर्च झाल्यामुळे तो अर्थात ती तूट वाढली होती. पण आता आपला एक वन ऑफ व्हेरी फ्यू कंट्रीज की आपण ती वित्तीय तूट परत आपल्या आटोक्यात आणलेली आहे 4.9. आणि त्याच्यामध्ये एक त्यांनी आणखीन पॉईंट सांगितला, खर्चापेक्षा सुद्धा त्यांनी डेट कमी करण्याचं सांगितलं आहे. डेट कमी केलं म्हणजे इंटरेस्ट कमी होईल. इंटरेस्ट कमी झाला की इंटरेस्ट रेट्स खालती येतील, गुंतवणूक जास्त होईल, म्हणजे उत्पादन परत वाढायची शक्यता आहे. तो हा मुख्य उद्देश आपल्या सर्वांच्या आयुष्यावर होणार आहे की इकॉनॉमी परत एकदा वेगवान म्हणजे 8%, 10% आपण जो म्हणतोय ती वाढायची शक्यता आहे. नाही, वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर जो आहे तो महागाई कमी राहते. मोदी सरकारचं सर्वात मोठं वैशिष्ट्य गेल्या 10 वर्षाचं काय आहे तर त्यांनी महागाई कंट्रोलमध्ये ठेवली. RBIचा जो कम्फर्टेबल बँड आहे 4% to 6%, या बँडमध्ये सातत्याने महागाईचा दर राहिला. हे खरं आहे की उर्जित पटेल कमिटी UPA सरकारच्या काळात नेमली होती आणि त्यांनी RBIला इन्फ्लेशन कंट्रोल करणं हे RBIचं मेन काम असलं पाहिजे. मोदी सरकारने त्याच्या पुढे जाऊन तो कायदा केला. नाही, इन्फ्लेशनचा हा कायदा करून RBIला ते टार्गेट दिलं आणि 4 ते 6% महागाई राहिली पाहिजे. आणि जसं घैसा सरांनी म्हटलं त्याप्रमाणे कोविडच्या काळानंतर जेव्हा जगात सगळीकडे महागाईचा आगडोंब उसळला कारण सरकारचा खर्च वाढला. म्हणजे युरोपमध्ये 40 वर्षात जेवढी महागाई नव्हती तेवढी महागाई होती आणि या सर्व कालखंडामध्ये आपली महागाई ही आपण काबूत ठेवली. आज जी वित्तीय तूट 4.9% त्यांनी सांगितली आहे, वित्तीय तूट जेवढी कमी राहील तेवढी सरकारला कर्ज कमी घ्यावे लागते आणि मग प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट नाही तर तिथून निघून जाते. आणि त्याच्यामुळे वित्तीय तूट आटोक्यात ठेवणं हे मला वाटतं सरकारचं मोठं यश आहे आणि त्याच्यामुळे महागाई ही कंट्रोलमध्ये राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे अर्थव्यवस्था गतिमान करण्याकरता जी काही आत्ता चॅलेंजेस आहेत त्याच्यामध्ये मान्सून आता थोडा तरी चांगला झाला आहे अशी स्थिती आहे आणि त्याच्यामुळे महागाई एकच संकट आपल्यासमोर असेल. आपण महागाईबद्दल बोलत आहात, मला माहिती आहे आणि मी तोच खरं तर प्रश्न आहे की महागाई आणि बेरोजगारी हे 2 विषयच विरोधक घेऊन खरं तर मैदानात उतरले आणि ती आटोक्यात आहे असं अतुलजी म्हणतात आणि हीच थिअरी खरं तर पहिली गोष्ट अशी की थोडासा भारतीय जनता पक्षाचे जे सरकार त्या पद्धतीनं बजेट सांगतं त्याच्यामध्ये घोषणांचा सुकाळ असतो परंतु अंमलबजावणीचा दुष्काळ असतो, ही वस्तुस्थिती आहे. आता पहिली गोष्ट टिळक साहेब मगाशी म्हणाले, मला थोडंसं आश्चर्य वाटलं त्यांनी की विशेष दर्जा एखाद्या राज्याला देणं ही आर्थिकच गोष्ट असते कारण त्यांचा महसुली वाटा जो आहे तो त्यांना अधिक प्रमाणात दिला जातो त्या राज्यांना, ही वस्तुस्थिती आहे. एकच मला बोलू दे ना त्याच्यावरती. त्यामुळे त्यांची मागणीच आहे की बिहारला किंवा आंध्र प्रदेशला अधिक दर्जा त्या ठिकाणी म्हणजे विशेष दर्जाच्या माध्यमातून अधिक पैसे मिळावेत इतर राज्याच्या तुलनेमध्ये. त्यामुळे तो हा आर्थिकच निकषाचा भाग असतो. दुसरी गोष्ट अशी की फिस्कल डेफिसिट वित्तीय तुटीच्या संदर्भामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गेल्या
अनेक वर्षांचं जे भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदी सरकारचं जे काही बजेट आलेलं आहे त्यांनी जे टार्गेट दिलं ते कधीही पूर्ण झालेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला टार्गेट देतात, त्याच्यानंतर रिवाइज टार्गेट दिलं जातं. आता ह्याचं कारण काय? युपीए सरकारच्या कालावधीमध्ये 2014चं जो तुम्ही त्या ठिकाणी प्रमाण घेतलं तर देशावरचं कर्ज जे 54 लाख कोटी होतं ते जीडीपीच्या 67% होतं. आजच्या परिस्थितीमध्ये 205 लाख कोटी झालेलं आहे, जे जवळपास जीडीपीच्या 80% आहे. त्यामुळे कर्जाचं प्रमाण हे चौपटीने जवळपास त्याच्या पलीकडे वाढलेलं आहे. आणि ह्या ज्या काही घोषणा तुम्ही बघताय त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ह्याचा वित्तीय तूट कमी करण्याचे एकच त्या ठिकाणी मार्ग जे मोदी सरकार करते किंवा आता एनडीए सरकार करते की बजेटरी एक्सपेंडिचरच कमी केले जाते. म्हणजे प्रत्येक विभागाला, सगळ्या आता कृषीच्या क्षेत्रामध्ये असेल तर कृषीचं बजेट हे गेल्या 2019ला जीडीपीच्या 4.67% होतं, ते 2.16% पर्यंत आलेलं आहे. तुमचं हेल्थचं बजेट त्या ठिकाणी जवळपास 1.5% कमी करण्यात आलेलं आहे. तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सांगितलं होतं की जीडीपीच्या 6% हे तुमची अलोकेशन असलं पाहिजे तुमच्या एज्युकेशनवरती. ते किती आहे तर 0.36% आहे, 0.36%. हेल्थला नॅशनल हेल्थ पॉलिसीमध्ये सांगितलंय की जवळपास 2.5% असलं पाहिजे जीडीपीच्या, ते आता 0.27% आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा हे बघता ह्यांच्या घोषणा, बजेटरी अलोकेशन किती कमी झाले. तुम्हाला आता त्या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये किसान सन्मान निधी त्याचंही अलोकेशन कमी करण्यात का आलं? तुम्ही 6,000 रुपये देताय, त्याच्यामधनं काय केलं जातंय की त्यातले जी लाभार्थी यांची संख्याच कमी करून टाकली जाते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या घोषणा केल्या जातात त्याची अंमलबजावणी कशी होते हे जर पाहिलं तर तुम्हाला हे जे काही फिस्कल डेफिसिटचं टार्गेट हे त्यांना कंपल्सरी आहे की ह्याच्या मार्गाने रिव्हेन्यू वाढवणं नाही आहे, तर त्या ठिकाणी बजेटचं एक्सपेंडिचर कमी करावं, ज्याचा डायरेक्ट वेलफेअर स्कीम्सवरती परिणाम होतो, लोकांवरती परिणाम होतो. आता याच्यामध्ये कन्फ्युजनचा एकच शेवटचा जो आस्पेक्ट मी सांगेन जाता तुम्हीच लक्षात घ्या, गेल्याच बजेटमध्ये सांगितलं होतं की मोबाईलचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या, आताच्या परिस्थितीमध्ये मोबाईलच्या वरती तुमची कस्टम ड्युटी तुम्ही कमी करून टाकली, म्हणजे इम्पोर्ट तुम्हाला वाढवायचं आहे. तुम्ही मिनरल्सवरचा इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी जी आहे ती कमी केली आहे. जवळपास 25 मिनरल त्याच्यामध्ये एक्झाम केले. त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे लिथियम आयनचा. लिथियम आयन हा 70% चायनामधनं इम्पोर्ट होतो आणि त्यामुळे त्याचा डायरेक्ट बेनिफिट चायनाला होणार आहे. तुमचा ह्या 2014 ते 2024च्या कालावधीमध्ये चायनीज इम्पोर्ट जो आहे तो 11% पासून 16% पर्यंत वाढवला गेला. आज ट्रेड डेफिसिट चायना बरोबरचं जवळपास डबल झाले. तुम्ही एके ठिकाणी म्हणता चायना हे सिक्युरिटी थ्रेट आहे, आज थेट तुम्हाला चायनाला फायदा तुम्ही करून देणार आहात. आणि मोबाईलचं उत्पादन इकडे जे करणार आहेत त्यांना काय झालं, आता त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आलं. त्यामुळे ही जे काही कन्फ्युजन आहे प्रत्येक वेळेला पॉलिसीमध्ये, कधी या ठिकाणी कधी त्या ठिकाणी, हे चाललेलं आहे. त्याचा परिणाम देखील होतो. आता कॅपिटल गेनचा जर त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार की 4 दिवसांनी सेटल होणार आहे, कॅपिटल गेनचा केवढा मोठा इम्पॅक्ट ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी वाढलं, छोटी छोटी घरं जागेंची जर तुम्ही विक्री करता, जेव्हा तुमची जमीन देखील विक्री केला त्याच्याही कॅपिटल, लॉंग टर्म कॅपिटल गेन लागतो. त्यामुळे हे सगळ्या गोष्टींचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. नाही, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की फक्त एक 2 मिनिटात पूर्ण करतो. शेवटी वित्तीय तूट आणि जीडीपीशी कर्जाचं प्रमाण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. मुळामध्ये अटलजींचं जेव्हा सरकार होतं तेव्हा FRBMचा कायदा अटलजींच्या सरकारने आणला आणि वित्तीय तूट ही 3% खाली असली पाहिजे असा कायदा केला. नंतर मग आपल्या देशामध्ये एक जादूगार अर्थमंत्री झाले, जे 3 महिने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात सजावून आले. त्यांनी एक नवीन संकल्पना आणली, ऑफ बजेट लॅबिलिटीज. कारण वित्तीय तूट आटोक्यात ठेवता येत नाही आहे. कायदा होता FRBMचा अटलजींच्या काळात केलेला, म्हणून बजेटमध्ये न दाखवायच्या अशा लॅबिलिटीज दाखवायच्या. मोदी सरकारचं वैशिष्ट्य हे आहे की FRBM कायदा असताना सुद्धा ऑफ बजेट लॅबिलिटीज दाखवायच्या नाहीत असा धोरणात्मक निर्णय घेतला. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अर्थ बजेटचा आपल्या तज्ज्ञांबरोबर. भातखळकरजी तुम्ही मुद्दा मांडत होते तो पूर्ण करा प्लीज. नाही, मी ऑफ बजेट लॅबिलिटीजचा जो मुद्दा मांडत होतो आणि त्याच्यामुळे हे जे आकडे सरकारचे आहेत हे अत्यंत पारदर्शी आकडे आहेत. असं सरकारने केलेलं नाही आहे की वित्तीय तुटीचे आकडे ऑफ बजेट लॅबिलिटीजच्या नावाखाली बजेट बुकच्या बाहेर ठेवलेले आहेत आणि त्यामुळे ॲक्च्युली वित्तीय तूट ही वाढते आहे, असं सरकारने केलेलं नाही आहे. पारदर्शी आकडे आहेत आणि म्हणून UPA सरकारच्या काळामध्ये कन्सिस्टंटली डबल डिजिट इन्फ्लेशन होतं. त्याचं कारणच ते होतं की त्यांचे आकडे कधीच पारदर्शक नव्हते.
इम्प्लिमेंटेशनचा मुद्दा आपण घेतला तर इम्प्लिमेंटेशन या विषयामध्ये तर मोदी सरकारचा हात कोणीच धरू शकणार नाही. मग अगदी रखडलेल्या गृहप्रकल्पांकरता स्वामी योजना आणली होती, त्या योजनेचा तुम्ही अनुभव घेतलात तर हजारो गृहप्रकल्प त्या योजनेतून जे कर्ज मिळालं त्याच्यामुळे पूर्ण झाले आणि लोकांना, सर्वसामान्य लोकांनी इन्व्हेस्ट केली होते, पैसे टाकले होते, त्यांना आपली घरं मिळाली. आणि त्याच्यामुळे आर्थिक आकडे हे फार पारदर्शी आहेत आणि म्हणूनच सर्व आर्थिक आघाड्यांवर मोदी सरकारला त्या ठिकाणी यश मिळते. आणि फक्त कॅपिटल गेन टॅक्स वाढवला, आता कुठलाही टॅक्स वाढवला तर लोकांमध्ये एक निराशा येणं स्वाभाविक आहे. पण मी काही यांच्यासारखा तज्ज्ञ नाही, टिळक किंवा घैसास साहेबांसारखा, परंतु F&Oमध्ये व्यवहार जे वाढलेले आहेत आणि ते व्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत, सेबीने केलेल्या पाहणीप्रमाणे त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांना 80% लोकांनी त्याच्यामध्ये आपले पैसे गमावलेले आहेत. आणि फायनान्शियल मार्केट्स आज सेन्सेक्स 80,000ला टच होत असताना आपली फायनान्शियल मार्केट हे स्टॅबिलिटी त्याच्यामध्ये आहे. या देशाने असे अर्थमंत्री पाहिले की जेव्हा शेअर मार्केट वर जात चाललं होतं तेव्हा पार्लमेंटमध्ये खासदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या अर्थमंत्र्यांनी असं म्हटलं की शेअर मार्केट वर गेलं म्हणून माझी झोप मी गमावत नाही आहे. आणि 2 महिन्यामध्ये हर्षद मेहता स्कॅम घडलं आणि लाखो गुंतवणुकांचे पैसे वाया गेले. आणि त्यामुळे कदाचित त्या अँगलमधनं ते F&Oमधले व्यवहार जे आहेत ते कर आणण्याकरता कॅपिटल गेन टॅक्स जो आहे तो वाढवला असेल. त्याचा अधिक प्रकाश त्याच्यावर त्याची तज्ज्ञ नाही, लोक मला मान्य टाकतील. आहे भातखळकरजी आणि सचिन सावंतजी, पण खूप महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही प्रस्तावनेत सुद्धा मांडला होता तो होता रोजगाराचा. युवकांच्या हाताला रोजगार हवा आहे सचिन सावंतजी, आणि म्हणून खरं तर आज आपण आपल्याकडे विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे आणि तज्ज्ञांकडनं त्यांनाही जाणून घ्यायला आवडेल की त्यांना काय मिळालं आहे, युवा पिढीला या बजेटमधनं काय मिळालेलं आहे. कारण युवा पिढी ही सगळ्यांच्या मध्ये म्हणजे महत्त्वपूर्ण मानली जाते, त्यांच्यासाठी पॉलिसीज केल्या जातात. त्यांना काय दिलं आहे या आजच्या बजेटने? 2 वास्तविक गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत भारताच्या बाबतीत. एक, भारत ह्या देशात दरवर्षी 40 लाखाची वर्कफोर्स ॲड होत असते. दुसरं, जागतिक GDP महिला कर्मचाऱ्यांची ही $28 ट्रिलियन आहे. आपल्याकडे त्या मानाने महिला सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. एकीकडे आपण नोकऱ्या मिळत नाही, रोजगार उपलब्ध नाही असं म्हणतो, आणि एकीकडे आपल्याकडे प्रचंड फोर्स आहे आणि एकीकडे आपल्याकडे उदासीनता दिसते. ह्याचा समतोल म्हणजे मी ॲज अ इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणून प्रपोज करतो, याचा समतोल फक्त सरकारी नोकऱ्या आणि रोजगार जे काही केंद्र आणि राज्य सरकार उपलब्ध करेल त्यानेच पुरवल्या जातील हे शक्यतेच्या बाहेरचं आहे. याच्यात स्वरोजगार निर्माण करणं, आणि मला वाटतं की ह्या बजेटमध्ये त्या अनुषंगाने तुम्ही अर्बन हाऊसिंग म्हणा, अफोर्डेबल हाऊसिंग म्हणा, आता ह्या काही रोजगार म्हणजे डायरेक्ट रोजगार निर्माण करत नाहीत, पण त्याच्या अनुषंगाने जो रोजगार निर्माण होतो तो निर्माण होतोच. आणि आपला हा प्रश्न आता हा कितपत उद्या आज 40 लाख आहे, उद्या 50 लाख होतील, उद्या 1 कोटी होतील, म्हणजे किती आपण अवलंबून राहायचं आणि ह्या मुद्द्यावर हे करायचं. सरकार त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतेच, पण एक इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट जर आपल्याला आपल्या राज्यापुरती बोलूया आणायची असेल तर याच्यावर ह्या संस्थेकृत मार्ग निघणं फार महत्त्वाचं आहे. खरं तर हे सगळे एकच म्हणजे ह्याच्याच वरती बोलेन मी. पहिली गोष्ट, याच महिन्यामध्ये जूनच्या महिन्यामध्ये 2024च्या CMIचा अहवाल आलेला आहे आणि ज्याच्यामध्ये बेरोजगारीचा दर हा देशामध्ये 9.2% आहे. आणि तुम्हाला आठवत असेल तर पेंडेमिकच्या कालावधीमध्ये हा दर 8.8% होता. म्हणजे पेंडेमिकच्याही पेक्षा वाईट परिस्थिती आज देशामध्ये आहे. यूथ अनएम्प्लॉयमेंट जवळपास 45.7% गेलेला आहे. म्हणजे युवकांमधली जी एज्युकेटेड युवकांमधली जी परिस्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे.
तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये आपण पाहिलं असं स्किल इंडिया, स्टँडअप इंडिया, ही इंडिया, बस इंडिया, वर म्हणजे उभरा इंडिया, खाली इंडिया सगळं पाहिलं, मेक इन इंडिया पाहिलं. ह्याचे जे टार्गेट तुम्ही जर पाहिले तर त्या टार्गेटच्या अनुषंगानं त्यांनी काय केलं? आता हे म्हणत होते अंमलबजावणी केली. तुम्ही 2022च्या घोषणा होत्या की 2022ला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, स्मार्ट सिटी करू, त्या ठिकाणी घरं, प्रत्येकाला घरं दिली जातील. कुठलीही गोष्ट झालेली नाही. पुढची आता डायरेक्ट 2022 नंतर 2047ला उडी मारली. प्रश्न असा आहे की आज युवकांची परिस्थिती जी त्या ठिकाणी तुम्ही पाहता बेरोजगारीच्या संदर्भामध्ये, एका अर्जाला म्हणजे सरकारी नोकरीच्या एका अर्जाला जवळपास 1000 लोक त्या ठिकाणी बघतायत. तुम्ही पाहताय देशामधली अवस्था काय आहे. सचिनजी, खरंच म्हणजे आपल्याकडे युवा प्रतिनिधी आहेत, युवा पिढीचे प्रतिनिधी आहेत, वेगवेगळं शिक्षण ते घेतात आहे आणि मला खरंच वाटतं की त्यांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारावे. आज ज्या वेगवेगळ्या योजना घोषित झाल्या आहेत, तुम्ही काय म्हणजे काय असेल तुमचा तज्ज्ञांसाठीचा प्रश्न? नमस्कार सर, मी स्नेहा हरकुळकर. आता नुकतंच इंटर्नशिपबद्दल सुद्धा घोषणा झाली की म्हणजे 5,000 महिन्याला मिळणार, तर त्याबाबत तुम्ही काय म्हणाल? मी सांगेन जातात का सांगतो. पहिली गोष्ट की भारतीय जनता पक्षाची बौद्धिक दिवाळखोरी ही कायम आहे. म्हणजे 2014 पासून कधी योजना त्यांनी डुप्लिकेट केल्या सगळ्या. आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आमचा जो मॅनिफेस्टो होता, जाहीरनामा होता, त्याच्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्षाने केलं. आणि त्याच्यामध्ये एक पहिली घोषणा जी होती की प्रत्येक युवकाला 1 वर्षाचा रोजगार अप्रेंटिसशिपची आम्ही गॅरंटी दिली होती 8,500 रुपयाची. आज त्याच अंमलबजावणीवरती त्या ठिकाणी आता त्याचीच अंमलबजावणी आता यांनी केलेली आहे. अच्छा, काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमधली ती घोषणा जोडली आहे. पण हिचा प्रश्न जो आहे की ती जी घोषणा आहे, घैसा सर किंवा टिळक सर, काय सांगाल या युवा पिढीला? त्यांना आजच्या या बजेटमधनं काय मिळालं? या वेगवेगळ्या घोषणा होत्या आणि प्रायव्हेट कंपन्यांमध्ये 500 मोठ्या प्रायव्हेट कंपन्यांमध्ये त्यांना 1 इयर इंटर्नशिप मिळणार आहे, अशा पद्धतीची ती घोषणा होती. एक गोष्ट लक्षात घेऊ की मुळात ह्या योजनेच्या तपशिलामध्ये जावं लागेल. त्याच्या तपशिलातली योजना सरकारनी केवळ सरकारीच कंपन्या असा उल्लेख केलेला नाही, खाजगी कंपन्या असाही उल्लेख आहे. आणि केवळ सरकारने धोरण केलं म्हणून उद्या खाजगी कंपनी नोकरी देते अशातला भाग नाही. त्याच्यातला एक अर्थ असा आहे की जी सुरुवात अगदी तुलना करायची झाली तर, कारण शेवटी नेमके सगळ्या दोन्हीचे डिटेल समोर असल्याशिवाय तुलना करता नाही येणार. एक गोष्ट अत्यंत उघड आहे की जेव्हा खाजगी कंपन्या तुम्हाला इंटर्नशिप देते, याची सुरुवात जशी काही काळापूर्वी, मग ती नंतर वादग्रस्त झाली, ती सोडून देऊ आपण, परंतु लष्कराच्या बाबतीत अग्निवीरपासून जी सुरुवात केली तशी वेगळ्या अर्थाचे श्रमवीर अशा पद्धतीची ही इंटर्नशिप असू शकते. हा त्याचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, महिन्याला 5,000 रुपये असावेत का 8,500 रुपये असावेत ही गोष्ट वेगळी आहे. शेवटी जितकं सरकार तुम्हाला घोषणा करेल तितकं त्या 500 कंपन्या 1,000 कंपन्या अशा असतील की नाही. उल्लेख सरकारी कंपनी असा नाही आहे, उल्लेख फक्त कंपन्या असा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेवटी अशा पद्धतीचे जे जॉब असतात ते इंटर्नशिपचा पिरियड किती असेल हा या दृष्टीने पाहायला पाहिजे. कारण इथे एक गोष्ट अशी आपण तो 1 वर्षाचा आहे ना, नाही काय तिकडेच येतोय की 1 वर्ष ही त्याची एनेबलिंग प्रोव्हिजन असेल, हे लक्षात घेऊ आपण. कारण मगाशी जसं दीपक घैसास म्हणाले किंवा आधीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तसं की एकीकडे आपल्याकडे रोजगाराची उपलब्धता आहे, परंतु त्याचं रिक्वायर्ड स्किल अशी नाही आहेत. त्यामुळे हे जे रोजगार असतील ते माझा स्वतःचा अंदाज असा आहे की अगदी त्याची सुरुवात ही साधारणपणे जसं आता अलीकडच्या काळामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून फार मोठ्या प्रमाणावरती आपण छोटी छोटी सॉफ्टवेअर निर्माण करतो आणि ती प्ले स्टोअरच्या माध्यमातून किंवा इतर कुठच्याही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही केली जातात. हे एक त्याचं उदाहरण असू शकतं. दुसरं, आता वेगवेगळ्या पद्धतीची एज्युकेशन आणि एज्युकेशनल स्किल्स अशा पद्धतीचे असू शकतात. माझा स्वतःचा अंदाज असा आहे की मुळामध्ये आत्ताच्या घडीला औद्योगिक क्षेत्रात अशा पद्धतीचे मोठे जॉब निर्माण करण्यापेक्षा सुद्धा सेवा क्षेत्र, त्याच्यातही फिनान्शियल सर्व्हिसेस, एज्युकेशन आणि स्किल डेव्हलपमेंट याच्यामध्ये ते जॉब असू शकतील. पण नेमकी योजना काय आहे हे बघावं लागेल. खरं तर आपल्या पहिल्या सेशनचा वेळ संपत चाललेला आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे तो तर प्रश्न, पण माझी सगळ्यांनाच विनंती असेल की महाराष्ट्राला काय मिळालं, सर्वसामान्यांना काय मिळावं हे तुम्ही जरा
मला वाटतं अगदी थोडक्यात जर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल, कारण मला वाटतं सगळेच महाराष्ट्रातले जे युवक आहे त्यांना ही अपेक्षा असेल की आपल्याला रोजगार कसा मिळणार, आणि मला वाटतं त्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे ज्या 3 गोष्टी सरकारनं आजच्या बजेटमध्ये घोषित केल्या आहेत, त्यात सगळ्यात पहिले म्हणजे जे फर्स्ट टाइमर्स आहे, ते जे पहिल्यांदा नोकरी करणारे त्यांच्यासाठी काही स्कीम्स घोषित केलेल्या आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचं जे सेक्टर आहे, उत्पादन क्षेत्र जे आहे, त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी त्यांनी काही पावलं उचलली आहे, ज्यामध्ये इंटर्नशिपचा हा भाग येतो असं वाटतंय. आणि त्यानंतर जे एम्प्लॉयर्स आहे, म्हणजे जे नोकरी देतात, त्यांना अशा पद्धतीनं सपोर्ट करणार आहे की ज्यामुळे अजून नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते, ज्यात EPFO बद्दल निर्मला सीतारामन ह्या बऱ्याच बोललेल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं या 3 वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला रोजगार निर्मिती युवकांसाठी बघायला मिळणार आहे. तुला खास उत्तर देण्यासाठी मला वाटतं तुमची जबाबदारी अशी आहे की तुम्ही स्वतःला तेवढं स्किल केलं पाहिजे. इंटर्नशिपचा एक स्कीम निघाली म्हणून लगेच कंपन्या इंटर्नशिप द्यायला सुरुवात करतील असं नाही. किंवा EPFचं सुद्धा त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्या 15,000 रुपयाकरता कंपनी नवीन जॉब क्रिएट नाही करणार. जॉब क्रिएट होतील जेव्हा डिमांड वाढेल, जेव्हा सप्लाय वाढेल, जेव्हा कंपन्या सशक्त होतील, कॅपिटल एक्सपेंडिचर होईल, आणि तेव्हा ते नोकऱ्या वाढतील आणि तेव्हा तुम्हाला जॉब मिळतील त्याच्यामध्ये. पण त्याकरता तुम्ही सक्षम असायला पाहिजे की त्यांना जे रिक्वायर्ड आहे ते तुम्हाला मिळत आहे की नाही शिक्षणामध्ये, आणि त्याचा तुम्ही अप्लाय करताय की नाही. हे जर झाल्यानंतर इन्सेंटिव्ह म्हणून ह्या गोष्टी दिल्या जातील, पण त्याच्यामुळे जॉब क्रिएट होतील असं नाही आहे. कळलं? तर तुम्ही पहिलं सक्षम बना, म्हणजे तुम्हाला आपोआप जॉब मिळतील. खरं तर आपल्याला आता ब्रेक घेणं भातखळकरजी आवश्यक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला टॅक्सेशनवर पण बोलायचं आहे. त्याच्यामुळे एक शेवटचा मुद्दा मांडला. बोला भातखळकरजी. जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न यांनी विचारला की शेवटी रोजगार आणि नोकऱ्या वाढल्या तरच देशाचं उत्पन्न वाढेल, देशातली लोक अधिक समृद्ध होतील, आणि याच्याकरता कॅपिटल एक्सपेंडिचर हा मोठ्या प्रमाणावर झाला पाहिजे. मी मगाशी जे अनेक योजनांचा उल्लेख केला, ज्या योजना चालू झाल्या, शेवटी यातूनच रोजगाराची निर्मिती झाली. मेट्रो चालू झाली, रस्त्याकरता लाखो कोटी रुपयांचा खर्च केला जातो आहे, रस्ते निर्माण होत आहेत. मग स्किल्ड लेबर असेल, अनस्किल्ड लेबर असेल, अशा दोन्ही वर्गांना या सगळ्यातून नोकऱ्या, रोजगाराच्या संध्या निर्माण होतात. आणि त्यामुळे सरकारने वेगवेगळ्या योजना केल्याच आहेत, पण मूळ भांडवली खर्च हा जितका अधिक होईल तितका अर्थव्यवस्थेला गती निर्माण होईल आणि तितक्या रोजगाराच्या संध्या या निर्माण होतात. मग टुरिझम असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, या सगळ्यातून सिमेंटला काम मिळतं, कंपन्यांना काम मिळतं, स्टीलच्या कंपनीला काम मिळतं, आर्किटेक्चरला काम मिळतं. शेवटी PM आवास योजना हाऊसिंगला बुस्टिंग दिलं आहे. हाऊसिंगला काम मिळालं म्हणजे परत या सगळ्यांना काम मिळणार. घर तयार झाल्यानंतर इंटिरियर डेकोरेटरला काम मिळणार. आणि त्यामुळे भांडवली खर्च वाढवणं जे सरकार करते हे त्याच्यावर खरा एक होता. शेवटची बघा, comment, पहिली कारण गोष्ट आपल्याला मी- मग taxation-कडे नाही, नाही, जायचंय. महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे त्यांनी मांडला session. त्याच्यावरती. लक्षात घ्या की अर्थव्यवस्थेचे 4 इंजिन असतात. एक असतो एक्सपोर्ट असतो, एक असतं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असते, एक असतं प्रायव्हेट कन्झम्पशन असतं, आणि गव्हर्नमेंट कन्झम्पशन म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर असतं. आजच्या परिस्थितीमध्ये 3 इंजिन फेल आहेत. एक्सपोर्ट तुमचा त्या ठिकाणी वाढत नाहीये, वस्तुस्थिती आहे. प्रायव्हेट कन्झम्पन ऐकून घ्या, प्रमाण तुम्ही म्हणजे फॅक्च्युअल परिस्थिती जी आहे या देशामधला ट्रेड डेफिसिट प्रचंड मोठा आहे. ऐका, नंतर नाही मी कधी हे बघा, अतुल भातखळकर सारखं तुम्ही बोलू नका. पहिली गोष्ट अशी की एक्सपोर्ट वाढत नाहीये, प्रायव्हेट कन्झम्पशन 20 वर्षातलं सगळ्यात कमी आहे. ग्रॉस फिक्स कॅपिटल फॉर्मेशन हे जे कॉर्पोरेट सेक्टरला तुम्ही 8.5 लाख कोटी रुपये आजपर्यंत दिले, 1.5 लाख कोटी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी दिल्याचा आज जवळपास 8.5 लाख कोटी रुपये तुम्ही दिलेत, परंतु त्यांचा इन्व्हेस्टमेंटकडे कल नाहीये. सगळ्यात 30% कमी रेट आहे. याचा अर्थ काय आहे की सरळ तुमचा मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जॉब तयार होत नाहीत. गेल्या 10 वर्षामध्ये 12.5% पासून 11.4% पर्यंत खाली आलेले आहेत. सचिनजी- आणि त्यामुळे ना तुम्हाला इन्फॉर्मल सेक्टर मधनं जवळपास 1.3 सचिनजी, कोटी. हे सेशन खरं तर आपल्याला आपण फारच ओव्हरशूट केलंय सेशनचा टाइम, पण वस्तुस्थिती मला आज आपल्या या युवक- सगळ्या तज्ज्ञांचा चेहरा मी बघत होते आपण उत्तर देत असताना, आणि ते तुमच्याशी अगदी असहमत आहेत असं मला त्यांना बघून वाटलं. मी फक्त तेवढंच विचारेन, सहमत की असहमत? पूर्णपणाने असहमत. जर निर्यात वाढत नसती तर टाटा स्टील आणि टाटा मोटर्स हा इंग्लंडच्या निवडणुकीमधला मुद्दाच झाला नसता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.